तुम्ही बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं, कैरीचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील, पण ही चटपटीत कैरीची मसाला पापडी कधी खाल्ली आहे का? ही कैरीची मसाला पापडी तुम्ही एकदा घरी ट्राय केली ना, तर मुलं बाहेरचं कुरकुरे, चिप्स वगैरे काही खाणं पसंत करणार नाहीत. तुम्हाला हेच परत परत बनवायला सांगतील. तर चला बनवूया. तर त्यासाठी मी इथं एक ताजी कैरी घेतली आहे. कैरी कडक बघूनच घ्यायची, जास्त मऊ झालेली घ्यायची नाही. कैरीचे सालं व्यवस्थित काढून घ्यायचे सगळे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. मी इथं अर्धी कैरी वापरणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही पूर्ण कैरीचा वापर केला तरी चालेल. मी इथं थोड्याच प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे मी इथं अर्धीच कैरी वापरले. आता कैरीचे काप करून घ्यायचे, छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे काप घालून आपल्याला एकदम बारीक पेस्ट त्याची करून घ्यायचे. पेस्ट करताना त्याच्यामध्ये अजिबात तुकडे वगैरे राहून द्यायचे नाहीत, नाहीतर आपण जी पापडी बनवणार आहे तर ते बनवताना मध्ये मध्ये तुकडे येऊ शकतात. त्यामुळे एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे. जर तुकडे राहिलेच तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्सरला आणि फिरवून घेऊ शकता. आता त्यासाठी मी इथं रवा घेतला आहे. रवा मी इथं 1 वाटी रवा वापरला आहे. तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता. मी इथं बारीक रवा वापरला आहे 1 वाटी. आणि 1 वाटी रव्यासाठी मी इथं 3 ते 4 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच रव्यामध्ये घालायचं. म्हणजे आपल्या पुऱ्या छान कडक होतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होतात. त्यामुळे तेल एकदम कडक झाल्यानंतरच रव्यामध्ये घालायचं आणि ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं तेल रव्यामध्ये व्यवस्थित. आणि आपण जे आंब्याचं पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट घालून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर गरज पडली, जर वाटलंच की जास्त घट्ट वाटते किंवा कैरीचं मिश्रण जर कमी पडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊ शकता. मला इथं गरज पडली नाही गरम पाणी घालायची, त्यामुळे मी इथं घातलेलं नाही आहे. आता थोडा वेळ झाकून ठेवून रवा भिजेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. एका वाटीमध्ये बघा इथं मी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा चाट मसाला घेतला आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे. तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे घेऊ शकता. आणि 1 मोठा चमचा म्हणजे 1 ते 1.5 चमचा मी पिठी साखर घेतली. आपण साखर बारीक करून वापरतो तीच घेतली आहे मी. आणि हा मसाला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. एकदम चटपटीत असा मसाला तयार होतो. तुम्हाला जर आमचूर पावडर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण कैरी बऱ्यापैकी आंबटच असते त्यामुळे मी इथं वापरलेलं नाही आहे. आता रवा पण छान भिजलेला आहे. थोडंसं हाताला तेल लावून ह्याचे गोळे करून घ्यायचे. आपण चपातीला जसे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे. आणि हे आपल्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं. इथं मी थोडासा मैदा वापरलेला आहे पोळी लाटण्यासाठी. तुम्हाला जर रवा जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही म्हणजे पीठ नाही लावलं तर चालेल. इथं माझं थोडंसं पीठ मऊ होतं त्यामुळे मी इथं मैद्याचा वापर केला आहे. थोडासा मैदा वापरून मी इथं चपातीसारखी पोळी लाटून घेतली आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. आणि एक छोट्याशा टोपणाच्या साह्याने मी इथं गोल गोल पुऱ्या करून घेतलेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. ट्रँगल वगैरे ह्या आकारामध्ये करून घेऊ शकता किंवा आपण जसं कापण्या वगैरे करतो तसंही करून घेतलं तरी चालेल, तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे. तर मी इथं गोल पुऱ्या करून घेतल्यात, एकदम पातळ असं लाटून घेतले बघा. आणि आता आपल्या पुऱ्या सगळ्या तयार झाल्यात. 15 दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आणि इथं पुऱ्या सगळ्या आपल्या तयार करून झाल्यात. आता तेल गरम करायला ठेवूया आणि थोडंसं एखादी गोळी आपण टाकून बघायची तेलामध्ये की तेल छान तापलं आहे का. तर मीडियम गॅसवरच आपल्याला पुऱ्या छान तळून घ्यायच्या. फुल गॅसवर जर तुम्ही पुऱ्या तळल्या तर त्या लगेच तळल्या जाऊ शकतात आणि म्हणजे आतून मऊ राहू शकतात आणि बाहेरून लालसर कलर येऊ शकतो त्याला. त्यामुळे मीडियम गॅसवरच पुऱ्या छान तळून घ्यायच्या. एक साईडने व्यवस्थित भाजल्या की नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून त्याला गोल्डन केशरी कलर म्हणजे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला छान तळून घ्यायचं. म्हणजे पुऱ्या छान क्रिस्पी होतील आपल्या आणि कलर पण छान येईल त्याला. तर ह्या पुऱ्या बघा तळून झाल्यात आणि आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. मी थोडंसं आपण कापण्या करतो त्या आकारामध्ये पण करून घेतलेले आहेत. आता एका पातेल्यात सगळ्या पुऱ्या घालून घ्यायच्या आणि वरून आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा.
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरून एखादं झाकण लावून घ्यायचं पातेल्याला आणि छान त्याला एकसारखं खालीवर करत हलवून घ्यायचं. मी दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे मसाला सगळीकडे म्हणजे पुऱ्यांना व्यवस्थित लागला जातो आणि पुऱ्या खायलाही छान लागतात, एकदम चटपटीत मसालेवाल्या पुऱ्या. आणि तयार झालेत आपल्या पुऱ्या, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. लहान मुलांनाही नक्की आवडतील ह्या पुऱ्या. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला या रेसिपीबद्दल माहीत होतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.